श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा अशीच स्वामी चरणी प्रार्थना। तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो अशीच स्वामी चरणी प्रार्थना। प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनल मध्ये। आयुष्यामध्ये महत्त्वाचं कोण आहे, महत्त्वाची व्यक्ती कोण आहे, तर याविषयी आज पाहणार आहोत। तर आपल्या आयुष्यामध्ये सर्वच लोक महत्त्वाचे असतात, आपल्याला आदर देतात, त्याबरोबरच आपली काळजी घेतात। अशी लोक प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये महत्त्वाची ही असतातच। परंतु त्यामध्ये देखील आपल्याला कोण महत्त्वाचं आहे, जास्त महत्त्वाचं आहे, याविषयीच आज आपण बोलणार आहोत। तर कृपा करून कोणत्याही पुरुषांनी हा व्हिडिओ पाहू नका, कारण त्यांना लगेचच भाव चढेल आणि त्यांचा ॲटिट्यूड वाढेल। त्यामुळे कृपा करून कोणत्याही पुरुषांनी हा व्हिडिओ पाहू नका, फक्त स्त्रियांनी हा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐकायचा आहे। तर एका जागेवर एक संमेलन भरलं होतं। त्या संमेलनामध्ये संपूर्ण जे तेथील त्यावेळेस त्या शहरातील संपूर्ण नवविवाहित जे स्त्री पुरुष होते त्यांना त्या संमेलनामध्ये आमंत्रित केलेलं होतं। आणि त्यानंतर तेथे ते आमंत्रित झाल्यानंतर ज्यांना ज्यांना आमंत्रण मिळालं होतं ते संपूर्ण स्त्री पुरुष तेथे आले होते। आणि तेथे येऊन कधी कधी न भेटलेली लोक, कारण अचानक भेटल्यानंतर सर्वांच्या गप्पा टप्पा चालू झाल्या, सर्वजण आनंदात होते, सर्वांच्या लग्नाविषयी एकमेकांच्या आनंदाच्या गोष्टी सांगत होते, सर्वजण आपापल्या नादात होते आणि आपल्या लग्नाविषयी काही विनोद करत होते किंवा प्रत्येक जण आपल्या लग्नातील काही मज्जा गमती सांगत होते, त्याबरोबरच आपल्या लग्नातील विनोद सांगत होते। काही लोक लग्नांविषयी विवाहाविषयी वेगवेगळ्या प्रकारचे विनोद बनवत होते आणि एकमेकांना हसवत होते। अशा पद्धतीचं तेथे वातावरण एकदम सुंदर आणि फ्रेश वातावरण झालं होतं, कारण सर्वजण खुश होते, आनंदी होते। आणि त्यानंतर त्यांचा विनोद, त्यांचा जोक, त्यानंतर त्यांचं हसणं, हे सर्वच काही चालू होतं। खूप दिवसांनी भेटल्यामुळे जुन्या आठवणी ताज्या झाल्या होत्या, सर्वजण एकमेकांमध्ये व्यस्त झालं होतं। त्यावेळेस तेथे सर आले, म्हणजे तेथे त्या संमेलनाचे एक शिक्षक आले। तेथे त्या संमेलनाच्या शिक्षकांनी ज्यावेळेस तेथे आल्यानंतर पाहिलं की प्रत्येक जण आपापल्यामध्ये व्यस्त आहे आणि प्रत्येक जणाचा लग्नाविषयी काहींचा विनोद चालला आहे, तर प्रत्येक जण आपल्या आयुष्यातील काही घटना सांगून एकमेकांना हसवत होते, लग्नाविषयी जोक करत होते आणि एकमेकांना हसवत होते। हे शिक्षकांनी पाहिले त्यावेळेस त्या शिक्षक त्या संपूर्ण नवविवाहित लोकांना म्हणाले की इकडे पहा, आता आपण एक गेम खेळूया। ज्यावेळेस त्या शिक्षकांनी सांगितलं की आता आपण एक गेम खेळूया, त्यावेळेस संपूर्ण जे नवविवाहित स्त्री पुरुष जमा झालेले होते ते एकदम शांत झाले आणि गेम गेम म्हटल्यानंतर त्या शिक्षकाकडे पाहू लागले आणि विचार करू लागले की इथे संमेलन आहे आणि अचानकच गेम कस काय। तरी देखील प्रत्येक जण निशब्द होऊन त्या शिक्षकांकडे पाहत होते। त्यावेळेस त्या शिक्षकांनी सांगितले की आता आपण एक मस्तपैकी गेम खेळूया। सर्वांच्या डोक्यामध्ये विचार चालू झाला, आता गेम कसली गेम असेल, तर त्याविषयी त्यांच्या मनामध्ये विचार तर चालूच होता। त्यावेळेस त्या शिक्षकांनी सर्वांना सांगितलं की चला आता आपण गेमला सुरुवात करूया। त्यावेळेस सुरुवात झाली आणि त्या शिक्षकांनी त्या नवविवाहित स्त्री पुरुषामधील एका स्त्रीला पुढे बोलवलं आणि ती स्त्री देखील पुढे आली आणि पुढे आल्यानंतर शिक्षकांनी तिच्या हातामध्ये एक खडू दिला, चॉक दिला आणि त्यावेळेस तो खडू तिने हातामध्ये पकडला आणि त्या शिक्षकांनी सांगितले की या ब्लॅक बोर्ड वरती तू अशी काही 25 नावं लिही की ती तुझ्या जवळची लोक आहेत, तुझी काळजी घेणारे, तुला आपलीशी वाटणारे, तू त्यांच्यापासून दूर न राहू शकणारे किंवा त्यांना न विसरणारी अशी 25 नावं लिही, असं त्या शिक्षकांनी त्या विवाहित स्त्रीला सांगितलं। त्यावेळेस तिनं प्रथम तिच्या फॅमिलीचं नाव लिहिलं, फॅमिलीच्या नावामध्ये तिनं आई वडिलांचं नाव लिहिलं, त्यानंतर पतीचं नाव लिहिलं, मुलांचं नाव लिहिलं, त्याबरोबरच तिने तिच्या नातेवाईकातील जी काही जवळची लोक होती त्यांची देखील नावं लिहिली। त्यानंतर ऑफिसमधील जी लोक होती, जी तिला प्रत्येक वेळी मदत करत होती, त्यांची देखील तिने नावं लिहिली।
त्यानंतर काही आसपास जी तिला मदत करत होती किंवा तिला जी जवळची वाटत होती, काही मित्र मैत्रिणींची नावं लिहिली. अशा पद्धतीने बोर्डवर तिनं 25 नावं पूर्ण केली. त्यानंतर तिला त्या शिक्षकांनी सांगितले की आता या 25 नावांमधील 5-6 नावं तू खोडून टाक जी तुला कमी महत्वाची वाटतात. तर त्यानंतर तिने तिच्या ऑफिसमधील काही नावं खोडून टाकली. त्यानंतर त्या शिक्षकांनी सांगितलं की आता तू यापेक्षाही तुला कमी वाटणारी अशी 10 नावं खोडून टाक. तर त्यावेळेस तिने काही नातेवाईकांची नावं खोडली, काही कमी मित्र मैत्रिणींची नावं खोडली आणि त्यानंतर तिला सांगण्यात आलं की आता यातील अशी काही अजून थोडीशी नावं खोड. त्यावेळेस तिनं अजून आपल्या जवळच्या नातेवाईकांची नावं खोडली आणि ज्यावेळेस तिनं नातेवाईकांची नावं खोडली त्यावेळेस त्या ब्लॅक बोर्डवरती फक्त 4 नावं शिल्लक राहिली होती. ते म्हणजे तिचे आई वडील आणि त्यानंतर तिचा पती आणि त्यानंतर तिचा मुलगा. अशी 4 नावं त्या ब्लॅक बोर्डवरती शिल्लक राहिली होती. त्यानंतर त्या शिक्षकांनी तिला सांगितलं की आता यानंतर तू या नावापैकी 2 नावं खोड. त्यावेळेस तिला रडू कोसळलं, कारण आई वडील हे आपल्या आयुष्याचा एक भाग असतात आणि त्यांचं गणना आपण आपल्या आयुष्यामध्ये करू शकत नाही. त्यांचा व्हॅल्यू आपण सांगू शकत नाही. ते आपल्या आयुष्यामध्ये किती महत्वाचे असतात हे देखील आपण सांगू शकत नाही. परंतु तिनं काळजावर दगड ठेवून तिनं आपल्या आई वडिलांचं नाव खोडलं. त्यानंतर त्या ब्लॅक बोर्डवरती फक्त तिचा मुलगा आणि तिच्या पतीचं नाव शिल्लक राहिलं होतं. त्यानंतर त्या शिक्षकांनी सांगितलं की आता तू यातील एक नाव खोड. त्यावेळेस तिला खूप रडू कोसळलं. आता काय करावं? एका बाजूला तिचा मुलगा होता, एका बाजूला तिचा पती होता. आता या दोघांपैकी कोणाचं नाव खोडावं? तिला खूप वाईट वाटत होतं. तिचं संपूर्ण शरीर घाबरल्यागत झालं होतं. तिला काय करावं काय नाही सुचत नव्हतं, कारण तिला असं वाटत होतं की मला या दोघांपैकी एकाला निवडायला सांगितलेलं आहे. माझ्या आयुष्यामध्ये मला या दोघांपैकी एकाची निवड करायला लावली आहे. त्यावेळेस ती निशब्द झाले. तिला काहीच सुचेना. ती खाली बसले. अंग पूर्ण थरथर कापत होतं. तिला रडू येत होतं, परंतु तिला काहीही सुचत नव्हतं. त्यावेळेस त्या शिक्षकाने तिला खूप समजावलं, तू कोणतंही नाव खोड, जे योग्य वाटेल ते तू नाव खोड. जिथे बसलेले संपूर्ण नवविवाहित स्त्री पुरुष एकदम निशब्द होऊन तिच्याकडे पाहत होते. प्रत्येकाला प्रश्न पडला होता की आता काय पुढे होणार आहे. गेम तर फक्त तिच्या बरोबरच चालली होती, परंतु संघर्ष हा सर्वांचाच चालला होता. सर्वांना उत्सुकता होती की त्यांना सर्वांना वाटत होते की ही गेम आपल्या बरोबर सुद्धा चाललेली आहे आणि सर्वजण तिच्याकडे पाहत होते. आता पुढे काय होतंय? यानंतर आता ही कोणाची निवड करेल? स्वतः मुलाची करेल का पतीची करेल? याविषयी सर्वजण प्रत्येकाच्या डोक्यामध्ये प्रश्नावरून प्रश्न निर्माण होत होते आणि संपूर्ण ते पाहत होते. एकरूप होऊन तिच्याकडे एकाग्रतेने पाहत होते. आता पुढं काय होतंय? त्यावेळेस ती खूप रडली आणि नंतर उभा राहिली. शिक्षकाने खूप समजावलं की तुला आता इथून खाली उतरता येत नाही. तू फक्त ही गेम पूर्ण कर आणि इथून जा. त्यावेळेस तिला देखील काहीही सुचलं नाही आणि त्यानंतर तिनं काही विचार करून निर्णय घेतला आणि नंतर तिनं आपल्या मुलाचं नाव खोडलं. आणि ज्यावेळेस तिनं आपल्या मुलाचं नाव खोडलं त्यावेळेस त्या ब्लॅक बोर्डवरती फक्त तिचं पतीचं नाव शिल्लक राहिलं होतं. त्यावेळेस ते शिक्षक म्हणाले की का ग, तुझे आई वडील ज्यांनी तुला जन्म दिला त्यांची देखील तुझ्या आयुष्यामध्ये व्हॅल्यू नाही का? फक्त तू यामध्ये फक्त पतीचंच नाव ठेवलं आहे, असं का केलं? आणि ज्या ज्या आई वडिलांनी तुला जन्म दिला त्यांचं नाव तू खोडून टाकलंस आणि ज्याला तू जन्म दिलास, ज्याच्यासाठी तू सर्वस्व आहेस, त्याचं देखील नाव तू खोडलंस आणि इथे फक्त नाव ठेवलं ते पतीचं. असं का केलं? त्यावेळेस ती शांत होते आणि त्या शिक्षकाला उत्तर देते की या जागेवर जर माझी आई असते तर तिनं देखील हेच निवडलं असतं. तिनं देखील आपल्या पतीचीच निवड केली असती, कारण आपले आई वडील हे आपल्यासाठी खूप महत्वाचे असतात. परंतु मला माझ्या आईनं असं शिकवलं आहे की तू कितीही आई वडिलांची धाव घेतली तरी आई वडील हे तुझ्या आयुष्याला जाणार नाहीत. आई वडिलांची साथ ही अर्ध्यापर्यंतच असते. त्यानंतर आईने मला हेही सांगितलं होतं की तुझा मुलगा तुला किती दिवस साथ देईल.
आयुष्यभर जर तुला वाटत असेल की आपल्या मुलानं साथ द्यावी, परंतु त्याची पत्नी आल्यानंतर काय गॅरंटी आहे की तो तुला आयुष्यभर साथ देईल? कितीही विचार केला तरी त्या मुलाला देखील एका बाजूला आई आणि एका बाजूला पत्नी असते. त्यावेळेस त्यांना दोघांची मतं जाणून घ्यायची असतात आणि दोघांपैकी एकाला निवडण्याचा ज्यावेळेस निर्णय होतो, त्यावेळेस तुझा मुलगा तुझ्या सुनेला देखील निवडू शकतो. मला आईची शिकवण अशी होती. त्यामुळे मला देखील हे पटलं आणि मी देखील यावर खूप विचार केला आणि त्यावेळेसच मी माझ्या मुलाचं नाव फोडलं. कारण मला देखील ते योग्य वाटतं. ज्यावेळेस माझ्या मुलाची बायको येईल त्यावेळेस तो कदाचित बदलू देखील शकतो, परंतु हे माझे पती आहेत. हे पती मला कधीही सोडून जाणार नाहीत. आयुष्यभर सुख दुःखामध्ये आनंदामध्ये हे मला सदैव साथ देणार आहेत. माझी कोणतीही अवस्था असली तरी देखील ते माझ्या बरोबर राहतील आणि माझ्या आयुष्याचे जोडीदार म्हणजेच माझे पती आहेत. आणि माझ्या आयुष्यामध्ये सर्वात जास्त महत्त्वाचे स्थान मी माझ्या पतीला दिलेले आहे. माझा मुलगा एक वेळ साथ सोडू शकतो, परंतु माझा पती माझी कधीही साथ सोडू शकत नाहीत. ते माझ्या बरोबर कायमचे राहणार आहेत. त्यामुळे मी माझ्या पतीची निवड केलेली आहे. माझ्यासाठी या विश्वामध्ये माझ्यासाठी जर महत्त्वाचं कोण आहे, जर मला कोणी विचारलं तर मी बरोबरच माझ्या पतीची निवड करेन. कारण मला माहीत आहे की आई वडिलांची साथ ही काही दिवसाचीच असते. त्यानंतर मुलगा साथ देईलच याची गॅरंटी नसते. आणि आपला पती आपल्यावर किती विश्वास ठेवतो, आपण त्याच्यावर किती विश्वास आहे, या विश्वासावरच आपलं एकमेकांचं नातं हे आयुष्यभर टिकत असतं. त्यामुळे त्या स्त्रीने आपल्या पतीची निवड केली आणि हे संपूर्ण तिनं समजून त्या शिक्षकांना सांगितलं. ज्यावेळेस हे त्या संमेलनामध्ये बसलेले संपूर्ण नवविवाहित स्त्री पुरुष त्यावेळेस त्यांना हे संपूर्ण समजलं, त्यावेळेस टाळ्यांचा गडगडाट झाला आणि संपूर्ण तो हॉल टाळ्यांनी गजबजून गेला. अशा पद्धतीने तिने पतीची निवड केली. तर आपल्या आयुष्यामध्ये सर्वात महत्त्वाची व्यक्ती कोण आहे हे तुम्हाला नक्कीच समजलं असेल आणि तोच व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये महत्त्वाचा व्यक्ती असतो. सर्वांची साथ ही अर्ध्यापर्यंतच असते. त्यामुळे आपल्या आयुष्यातील व्यक्ती ही आपला पतीच असते. तर एवढीच माहिती तुम्हाला सांगायची होती. तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुमची आभारी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.